प्रश्न क्रमांक 1. छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रणजित देसाई, पर्याय क्रमांक 2 शिवाजी सावंत, पर्याय क्रमांक सी लक्ष्मण माने आणि पर्याय क्रमांक डी राम गणेश गडकरी. योग्य उत्तर आहे शिवाजी सावंत. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? पर्याय ए नागपूर, पर्याय बी यवतमाळ, पर्याय सी परभणी आणि पर्याय डी बीड. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यवतमाळ. प्रश्न क्रमांक 3. मूलभूत हक्क भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारले आहेत? पर्याय ए इंग्लंड, पर्याय बी जपान, पर्याय सी दक्षिण आफ्रिका, पर्याय डी आणि अमेरिका. योग्य उत्तर आहे पर्याय डी अमेरिका. प्रश्न क्रमांक 4. कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए नाशिक, पर्याय बी पुणे, पर्याय सी अहिल्यानगर, पर्याय डी नागपूर. योग्य उत्तर आहे अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 5. 1861 चा कौन्सिल ऍक्ट संमत झाला त्यावेळी व्हाईसराय कोण होते? पर्याय ए लॉर्ड कॅनिंग, पर्याय बी लॉर्ड मेयो, पर्याय सी सर जॉन लॉरेन्स, पर्याय डी लॉर्ड लिटन. योग्य उत्तर आहे पर्याय ए लॉर्ड कॅनिंग. प्रश्न क्रमांक 6. 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे पहिले अध्यक्ष कोण होते? पर्याय ए गोपाळकृष्ण गोखले, पर्याय बी फिरोजशाह मेहता, पर्याय सी महादेव गोविंद रानडे आणि पर्याय डी दादासाहेब नौरोजी. योग्य उत्तर आहे पर्याय बी फिरोजशाह मेहता. प्रश्न क्रमांक 7. द पीपल हे मुखपत्र कोणी सुरू केले? पर्याय ए आहे लोकमान्य टिळक, पर्याय बी आहे एनी बेझंट, पर्याय सी आहे लाला लजपत राय, पर्याय डी आहे अरविंद घोष. योग्य उत्तर आहे लाला लजपत राय. प्रश्न क्रमांक 8. सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? पर्याय ए सरपंच, पर्याय बी विस्तार अधिकारी, पर्याय सी गटविकास अधिकारी, पर्याय डी मुख्य कार्यकारी अधिकारी. योग्य उत्तर आहे पर्याय बी विस्तार अधिकारी. प्रश्न क्रमांक 9. भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए नाशिक, पर्याय बी पुणे, पर्याय सी अहिल्यानगर, पर्याय डी नागपूर. योग्य उत्तर आहे पर्याय सी अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 10. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? पर्याय ए 1961, पर्याय बी 1917, पर्याय सी 1954, पर्याय डी 1901. योग्य उत्तर आहे पर्याय ए 1961.